केलेल्या कर्ज वाटपापैकी जवळजवळ 90% आमचं वसुली झालेली आहे. 432 सभासदांनी 2 कोटी रुपये एवढी वसुली आम्हाला दिलेली आहे. त्यापैकी फक्त 11 सभासद हे अजून वसुलीपासून वंचित आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. ते येत्या महिन्यात 1-1.5 महिन्यामध्ये ते भरून 100% वसुली होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दिवस झाला तो आकडा सांगितला मी 2 कोटी 25 लाखाचा मागील पीक कर्ज वाटप हंगाम 24-25 साठी आम्ही पहिल्यांदाच कर्ज वाटप सुरू केलं. गेल्या 10 वर्षापासून कर्ज वाटप वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं बंद होतं. तर निधीची उपलब्धता पाहून मागील वर्षी आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति शेतकरी या तत्वानुसार आम्ही कर्ज वाटप केलं. ते जवळजवळ 452 शेतकऱ्यांना 2 कोटी 22 लाख रुपये एवढं कर्ज वाटप मागील हंगामामध्ये आम्ही केलं, खरीप आणि रब्बी दोन्ही मिळून. त्यानंतर यावर्षी 24-25 आणि 26 या वर्षासाठी आमचं नियोजन त्यापेक्षा थोडंसं अधिक वाढलेलं आहे. सभासदांना 50,000 वरून आता ती मर्यादा 75,000 पर्यंत केली आणि काल 3 तारखेपर्यंत 3 जूनपर्यंत आमचं 432 सभासदांना 2 कोटी एवढं आमचं कर्ज वाटप झालेलं आहे. अजून आता हंगाम सुरूच आहे. ते अधिक कर्ज वाटप यावर्षी होईल अशी अपेक्षा आहे. कर्ज वाटपाचा प्रतिसाद मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जास्त आहे. कारण आतापर्यंत 285 सभासदांना कर्ज वाटप झालेलं आहे. मागच्या वर्षी 452 होतं. अजून पूर्ण हंगाम बाकी आहे. त्याच्यामुळे यापैकी मागच्या वर्षीपेक्षा डबलपेक्षाही अधिक कर्ज वाटप आमचं होईल यावर्षी.